आदेश अलख निरंजन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मी विकास देवीदास लाड, वास्तुविशारद, अंक ज्योतिष आणि कृष्णमूर्ती ज्योतिष अभ्यासक. आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्व ज्योतिष प्रेमींसाठी आणि ज्योतिष अभ्यासकांसाठी आहे. आजच्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आणि संकल्प किंवा विषय जो आहे तो म्हणजे राजा रवी, ग्रहमंडलातील राजा रवी हा जर राजा असेल तर बुध हा युवराज कसा. चला तर मग जाणून घेऊया यामागचं शास्त्रीय कारण काय. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये चंद्र त्यांनी केलेली तपश्चर्या याबाबत आपण थोडीशी माहिती घेतलेलीच होती. तर पुन्हा एकदा ते सविस्तर सांगतो. ग्रहमंडलामध्ये सूर्य हा जरी राजा मानला जात असला तरी त्यावेळी चंद्र हा इंद्रपदावर प्रस्थापित होता, त्यावर सिंहासनावर बसलेला होता. त्याच्या 27 नक्षत्र ज्या पत्नी होत्या त्यांना सोडून त्याने बृहस्पती गुरु यांच्या पत्नीसोबत देवी तारा यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करून देवी तारा यांना परत बृहस्पतींकडे देण्यास नकार दिला. त्यामुळे चंद्र आणि भगवान महादेव यांच्यामध्ये युद्ध झालं. त्यानंतर ते युद्ध संपता संपेना. मग ब्रह्मदेवांनी त्यात मध्यस्थी केली आणि चंद्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं. तर ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे सोमला समजून सांगितलं की हे सोमा, तू जे कृत्य केलं आहेस ते चुकीचं आहे, तर तू परत देवी तारा यांना त्यांच्या स्वगृही म्हणजे त्यांच्या पतीच्या हवाले परत कर. ते गुरुपत्नी आहेत त्यांना परत कर. तर सोम त्यावेळेस तयार झाला, म्हणजे चंद्र त्यावेळेस तयार झाला आणि त्याने देवी तारा यांना परत बृहस्पती गुरु यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीनंतर देवी तारा यांना संतती झाली, जी बुध म्हणून त्यांना ओळखलं गेलं. तर यामध्ये जे बुध आहेत, बुध ग्रह जे आपण आता म्हणतो किंवा जे अभ्यासतो, तर जो बुध याला युवराज का म्हणतात, तर चंद्र हा त्यावेळेस राजा होता, त्यामुळे त्यास युवराज हे नाव पडलं. तर जन्म झाल्यानंतर चंद्रामध्ये आणि बृहस्पती गुरु यांच्यामध्ये वाद झाले की हे अपत्य कोणाचं. तर सर्वात शेवटी सरतेशेवटी चंद्राला ते अपत्य देण्यात आलं, म्हणजेच बुधाला चंद्राच्या हवाले सोपवण्यात आलं. म्हणून ग्रहमंडलात सूर्य जरी राजा मानला जात असला तरी बुध यांना युवराज संबोधलं जातं, हे चंद्रामुळे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री राम समर्थ. आदेश अलख निरंजन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.